के वोट से जिस पे आप चोरी करने का काम कर रहे हैं, डकैती करने का काम कर रहे हैं। क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है। इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए। तर राहुल गांधी यांनी असं म्हणलेलं आहे की राजकीय लढाई नाहीये, तर ही संविधानाची लढाई आहे आणि आम्हाला एक प्युअर वोट लिस्ट अपेक्षित आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं आंदोलन आपण करतोय। सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे जे काय ऑटोनॉमस बॉडीज आहे ते सुद्धा सरकार आहे, ते पब्लिक सर्वंट आहे, ते त्यांचा काम आहे पब्लिक सर्व्हिसेस आणि त्यांची जबाबदारी ही आहे की जर पब्लिकने एवढे लोक जे आले ते 400 500 800 लोक नाही आहे, हे आवाज देशाच्या कोपऱ्यातून एक एक माणसाची आवाज आहे, ही आवाज घेऊन इथपर्यंत सगळे खासदार आले आणि यांना जर तुम्ही लक्ष देत नाहीये की काय त्रुटी आम्ही पॉइंट आउट केलेल्या आहे, त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे हो आम्ही डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आम्ही वोटर्स रोल करू शकतो, काही नको कशाला नको हे, कारण हे अधिकार आहे जनतेचा ज्याची आवाज आम्ही घेऊन इथे आलेलो आहोत, तर ते डिटेन करतात मला नाही मला मॅडम म्हणतात ते वारंवार की दोन्ही सगळे निवडून आले महाविकास आघाडीचे खासदार, तर तेव्हा आक्षेप नाही घेतला लोकसभा निवडणुकीवेळेस तर दुसरीकडे आता आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये बघतोय मुंबईमध्ये जन आक्रोश आंदोलन सुरू आहे। शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे। आज संपूर्ण राज्यभर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन होणार आहे आणि आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या घटनास्थळी आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। वेदांत, नक्की आंदोलनकर्त्यांचं म्हणणं काय आहे आणि कशा पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने आता मुंबईतली आपण ही दृश्य बघतोय, तर कशा पद्धतीने हे आंदोलन घडणार आहे? पूर्वी मंत्र्यांची जी काही प्रकरणं बाहेर आली त्याचाच खरं तर विरोध, त्याचाच खरं तर निषेध या आंदोलनात केला जातोय। पैशांची बॅग म्हणजे खोट्या नोटा आहेत, बनावट नोटा आहेत, त्यांची एक बॅग घेऊन आपण शिवसैनिक बघतोय आणि एक प्रतिकात्मक आंदोलन इथे केलं जातंय। आपण काही कार्यकर्त्यांना विचारूयात, तुम्ही नोटा घेऊन आलेले आहात, खोट्या नोटा आहेत, काय सांगायचं तुम्हाला? या नोटा आमच्या त्याच मंत्र्याच्या ज्यांचा डान्स बार तिथे अवेलेबल आहे, ह्यांचाच कायदा की डान्स बार बंदी आणि याच मंत्र्यांचे डान्स बार सगळ्याचे, त्या डान्स बार मधले हे पैसे आम्ही यात पण नोटा आहेत, यात पण खोट्या नोटा आहेत। या खोट्या आमच्याकडे खोट्याच नोटा आहे, या भ्रष्ट मंत्र्यांनी जे खोके घेऊन गेलेत, जो ठाण्यावाला त्यांनी सगळ्यांना नोटा दिलेल्या आहेत। या बॅगेत काय? बॅगेत पैसे आहेत, मंत्र्यांचे पैसे आहेत। काय तुम्हाला सांगायचं यातनं? काय सांगायचं आहे की हे जनतेची आता जे हाल चालू आहेत आणि हे मंत्री आपल्या आपल्या बॅगा भरून घरात बस। तुम्ही तर मोठी बॅग, मंत्र्याची बॅग आणली, गुवाहाटीवरून घेऊन आला, पत्ते रम्मी सरकार मंत्र्याचे पत्ते आणले त्याच्यामुळे मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते जमलेले आपल्याला पाहिजे। हे पत्ते शिकवतो रोजगार देत नाही, पत्ते शिकवत आहेत बसून, रोजगार देत नाही ते लोक आपल्याला। त्याच्यामुळे इथे सुद्धा आपण बघतोय अगदी रस्त्यावर पत्त्याचा डाव मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण त्यांना विचारूया, काय पत्त्याचा डाव तुम्ही रस्त्यावर मांडताय, काय सांगायचं? या सरकारने जे पत्ते खेळायचं, जे मंत्र म्हणजे पत्ते खेळले आहेत, त्या पत्त्याला बघून पुढे आकर्षित झाले आहेत, त्यांना मंत्रीपद एवढं मोठं पत्ते कोणता रम्मी खेळतोय, युवकांना तर रोजगार नाही, रम्मी खेळून पुढे जायचंय, शेतकऱ्यांचं पडलं नाही, कष्टकऱ्यांचं पडलं नाही, कामगारांचं पडलं नाही, पत्ते खेळा आणि पुढे जावा। त्याच्यामुळे ज्या प्रकारे आपण बघतोय की एक आक्रमक आंदोलन, अनोख्या पद्धतीचं आंदोलन आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पाहायला मिळतोय। काही जण फ्लेक्स घेऊन आलेत, काही जण पत्ते खेळतायत, काही जण अगदी बनियन आणि लुंगी घालून आलेले आहेत आणि जे काही विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू असताना किंवा अधिवेशनादरम्यान जे काही प्रकरण मंत्र्यांची बाहेर आली त्याचाच कुठेतरी निषेध केला जातोय आणि राजीनामा दिला जावा अशी मागणी या जन आक्रोश आंदोलनातून ठाकरेंची शिवसेना करताना पाहायला मिळते। पूर्वी नक्कीच वेदांत, आणि या आंदोलनामध्ये आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा कुठेतरी नेतृत्व करणार आहेत, सामावणार आहेत असं कळतंय, तर ते किती वाजता येणं अपेक्षित आहे?